बेंगळुरूमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. नमस्कार, मी आरती कांबळे आणि तुम्ही पाहत आहात क्राईम डायरी. 27 वर्षीय प्रेमा नावाच्या तरुणीने आपल्या बॉयफ्रेंडला सरप्राईज देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून जिवंत जाळल्याचा गंभीर आरोप आहे. घरी आल्यानंतर प्रेमाने बॉयफ्रेंडला नवीन स्टाईलने रिलेशन बनवण्याचा प्रस्ताव दिला. त्यानुसार तिने त्याचे डोळे, हात आणि पाय बांधले. सुरुवातीला हे सर्व खेळाचा भाग असल्याचे सांगून तिने त्याचा पूर्ण विश्वास जिंकला. मात्र काही वेळातच हा खेळ भीषण वास्तवात बदलला. प्रेमाने त्याच्या शरीरावर पेट्रोल ओतले. वास येताच बॉयफ्रेंडला संशय आला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तिने लायटर पेटवून त्याच्यावर फेकले आणि क्षणार्धात तो बेडवरच जिवंत जळू लागला. त्याच्या आरडाओरडाचा आवाज ऐकून शेजारी धावत आले. दरम्यान प्रेमा अर्धवट कपड्यांमध्ये घराबाहेर पळाली. शेजाऱ्यांनी तिला कपडे दिले. घरात भीषण आग लागून सर्व काही जळून खाक झाले. या घटनेनंतर प्रेमाने पोलिसांना सुरुवातीला सांगितले की ती बाथरूममध्ये असताना बॉयफ्रेंडने आत्महत्या केली. तिने हीच खोटी कहाणी सर्वांना सांगितली. मात्र तपासात वेगळीच माहिती समोर आली. प्रेमा आणि किरण हे दोघेही एकाच ठिकाणी काम करत होते. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि काही महिन्यांपासून ते रिलेशनशिपमध्ये होते. प्रेमाने किरणवर लवकर लग्न करण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. मात्र किरणने अजून वेळ हवा असल्याचे सांगितले आणि याच कारणावरून दोघांमध्ये तणाव निर्माण झाला. हळूहळू किरण तिच्याकडे दुर्लक्ष करू लागला. त्याने आपल्या एक्स गर्लफ्रेंडला अनब्लॉक केल्याचे प्रेमाला समजताच तिचा संशय आणखी वाढला. यानंतर प्रेमाने पुन्हा त्याच्याशी संपर्क साधला आणि 4 लाखांची बाईक देण्याचे आमिष दाखवले. त्याला घरी बोलावून तिने आधीच हा संपूर्ण कट रचला होता. घरात कोणी नसल्याचे सांगून तिने त्याला फसवले. BDSM स्टाईलचा बहाणा करत त्याला बांधले आणि शेवटी पेट्रोल टाकून जिवंत जाळले. आग वेगाने पसरली आणि किरणचा जागीच मृत्यू झाला. प्रेमा घटनास्थळावरून पळून गेली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर आत्महत्येचा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले. पुढील चौकशीत प्रेमाच्या मोबाईलमध्ये संपूर्ण घटनेचे रेकॉर्डिंग सापडले. कडक चौकशीत प्रेमाने गुन्ह्याची कबुली दिली. तो माझा नाही तर कोणाचाही नाही या मानसिकतेतून तिने हे भयानक कृत्य केल्याचे तिने सांगितले. सध्या प्रेमा पोलीस कोठडीत असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहे का याचाही शोध घेतला जात आहे. ही घटना नात्यांमधील अविश्वास, संशय आणि अनियंत्रित भावनांचे किती भीषण परिणाम होऊ शकतात याचे जिवंत उदाहरण ठरते. क्राईम डायरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या पेजला फॉलो करा, कारण आम्ही घेऊन येतो प्रत्येक गुन्ह्याच्या मागचं खरं सत्य, जे तुम्हाला विचार करायला भाग पाडेल.